सरकारी शाळेपासून 5 किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दरवर्षी 6,000 रुपये प्रवास सहाय्य शुल्क दिले जाणार आहे। हो, तुम्ही खरंच ऐकताय की जे विद्यार्थी त्याच्या शाळेपासून, जे गव्हर्नमेंट स्कूल आहे त्याच्या शाळेपासून 5 किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतरावर राहत असतील तर त्या विद्यार्थ्याला आता दरवर्षी सरकार जे आहे, राज्य सरकार, त्या विद्यार्थ्याला 6,000 रुपये वर्षाला दिले जाणार आहे प्रवास सहाय्य शुल्क म्हणून। तर चला जाणून घेऊया हे काय योजना आहे, कशा प्रकारे मिळणार तुमच्या मुलाला। ठीक आहे, तर चला जाणून घेऊया। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी सरकारने दिली आहे। सरकारी शाळेपासून 5 किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दरवर्षी 6,000 रुपये प्रवास सहाय्य शुल्क दिले जाणार आहे। तर उत्तर प्रदेश सरकारने ही जी योजना आहे ती सुरू केलेली आहे। आपल्या महाराष्ट्र सरकारने नाही, तर उत्तर प्रदेश सरकारने। आता तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्ही व्हिडिओ सोडून जाऊ नका। आता उत्तर प्रदेशची घटना आहे म्हणून झालं, अरे आपल्या महाराष्ट्रात पण लागू व्हायला पाहिजे। आता मी उत्तर प्रदेशचं नाव घेतलं, तुम्ही व्हिडिओ सोडून जाऊन जा, कारण तुम्ही महाराष्ट्रात राहता। अरे पण एवढा विचार करा, उत्तर प्रदेशच्या सरकारने विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू केली। हे प्रवास सहाय्य शुल्क दरवर्षी त्या विद्यार्थ्याला मिळणार, तर आपलं सरकार का नाही करू शकत? आता तुम्ही व्हिडिओ सोडून जाणार, मला माहिती आहे भरपूर लोक व्हिडिओ सोडून जाणार, कारण आता उत्तर प्रदेश सरकारचं मी नाव घेतलं आहे, महाराष्ट्र सरकारचं नाही। सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून गावे आणि दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांचे जे शिक्षण आहे ते सोपं होणार आहे। दरम्यान दूर अंतरावर राहणाऱ्या मुलांना आता वेळेमध्ये शाळेत जाण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे। त्यामुळे आता पालकांना त्याच्या मुलाला अधिकचा लागणारा जो प्रवास खर्च आहे तो वेगळा करावा लागणार नाही। या योजनेमुळे शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची, म्हणजे शाळा सोडणाऱ्या मुलांची संख्या जी आहे ते कमी होणे आणि शिक्षणाला जे आहे चालना मिळणार आहे। उत्तर प्रदेश सरकारने ही जी नवीन योजना आहे ते विशेषतः बुंदेलखंड आणि सोनभद्रसारख्या दुर्गम भागात राहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी सुरू केली जात आहे। ही योजना बुंदेलखंड, झांसी, चित्रकूट, जालौन, हमीरपुर, महोबा, बांदा, सोनभद्र या जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे। या योजनेचा फायदा अशा विद्यार्थ्यांना होईल जे 9वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेत आहेत आणि कोणतीही जी सरकारी शाळा आहे त्यांच्या घरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। या योजनेअंतर्गत दरवर्षी विद्यार्थ्यांना 6,000 रुपयांचा प्रवासी मदत म्हणून दिला जाणार आहे। हे जे पैसे आहे थेट मुलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्याचबरोबर प्रधानमंत्री श्री योजनेअंतर्गत निवडलेल्या 146 सरकारी शाळांमधील विद्यार्थिनींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। यामुळे गावातील मुलींना शाळेत पोहोचवणे अगदी सोपं होणार आहे आणि कोणत्याही अडचणीशिवाय त्यांचा जो अभ्यास आहे ते सुरू ठेवणार आहेत। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एक फॉर्म भरावा लागणार आहे। या फॉर्ममध्ये त्यांच्या घरापासून 5 किलोमीटर अंतरावर कोणतीही सरकारी शाळा नाही हे त्याच्यामध्ये लिहावं लागणार आहे। याशिवाय गाव प्रमुख आणि जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत या फॉर्मची पडताळणी करते, म्हणजे तपासणी करणार आहेत। नंतर नगरसेवक जे आहे हे जे पडताळणी करणार आहे। त्यानंतर त्याचसोबत फॉर्म कन्फर्म होताच जे पैसे आहेत विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। परंतु या योजनेचा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा विद्यार्थी नियमितपणे शाळेमध्ये उपस्थित राहतील आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जे विद्यार्थ्याची उपस्थिती आहे ते किमान 10% त्यांना वाढवावी लागणार आहे। त्या विद्यार्थ्याला म्हणजे रोज शाळेत जावं लागणार आहे त्यांना। एखाद्या वेळेस समजा तब्येत बिघडली, काही झालं तरच त्यांना घरी राहावं लागणार आहे, तेव्हाच हे जे पैसे आहेत त्यांना दरवर्षी मिळणार आहेत। तर ही जी आहे उत्तर प्रदेश सरकारने ही योजना लागू केली आहे प्रवास सहाय्य शुल्क म्हणून। उत्तर प्रदेश आता 6,000 रुपये दरवर्षी त्या विद्यार्थ्यांना देणार। कोणत्या विद्यार्थ्यांना? 9वी ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना। उत्तर प्रदेश सरकार करू शकते, तर आपला महाराष्ट्र सरकार का नाही करू शकत? कारण तुम्ही आता उत्तर प्रदेशचं नाव ऐकल्या तर तुम्हाला वेगळंच वाटलं असेल, म्हणजे कसं वाटलं की तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि उत्तर प्रदेशची योजनेचं नाव सांगता। पण कसं आहे, जेव्हा उत्तर प्रदेश सरकार करू शकते तर आपण महाराष्ट्र सरकार का नाही? जेव्हा लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊ शकते, हां, जे सरकारी नोकरीवरती आहेत, ज्यांचे खातेपिते घरचे आहेत त्यांना 1500 रुपये त्या बहिणींना देऊ शकते, तर विद्यार्थ्यांना 6,000 का 7,000 रुपये का नाही देऊ शकत? आता जेव्हा तिकडं लागू होईल योजना, तर तेव्हा निवडणूक आल्यानंतर आपल्या इकडं पण लागू होणार आहे, एवढं लक्षात ठेवा। निवडणूक फक्त येऊ द्या, निवडणूक आल्यानंतरच काही ना काही नवीन योजना निघतात,
काही ना काही विद्यार्थ्यांसाठी निघतात, काही महिलांसाठी निघतात, काही पुरुषांसाठी निघतात, काही ना काही तेव्हाच निघतात. आता सध्या जस्ट आता 4 वर्षात विचारूच नका काहीच. 3-3.5 वर्ष आता सध्या काही विचारू नका. जेव्हा निवडणूक येते त्या 6 ते 7 महिन्या अगोदर योजना निघतील. पण आता योजना कोणत्याच निघणार नाही. ठीक आहे, लक्षात आलं. उत्तर प्रदेश सरकार हे जेव्हा हे करू शकतं तर आपलं महाराष्ट्र सरकार का नाही करू शकत? कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर सरकारी गव्हर्नमेंट जे शाळा आहेत त्या बंद पडल्या आहेत, बंद केल्या आहेत. भरपूर विद्यार्थी कमी आहेत. त्या शाळेमध्ये काहीच सोयीसुविधा नाही अशा शाळा आहेत आपल्या इकडं. अरे एक होता तो अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये, आता पडला आहे जस्ट. त्यांनं गव्हर्नमेंट स्कूल म्हणजे सरकारी शाळा एवढ्या जबरदस्त करून ठेवल्या आहे की त्याच्यात समोर जे कॉन्व्हेंट आहे ना, जे अमीर लोकांचे कॉन्व्हेंट, जे अमीर लोकांचे मुलं शिकायला जातात ते फेल पडतात. मी पाहिली आहे दिल्लीच्या शाळेत मी एक दिवस दिल्लीला गेलो होतो, मी तेव्हा पाहिलं होतं. काय ते कॉन्व्हेंट फिकं पडते समोर कॉन्व्हेंट, असा सरकारी शाळा त्या अरविंद केजरीवाल सरांनी करून ठेवल्या. जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी एवढं करून ठेवलं दिल्लीसाठी की भरपूर दवाखाना फ्री, कोणतीच बिमारी असो प्रायव्हेट दवाखान्यामध्ये दवाखाना फ्री, सगळा खर्च जो आहे तो सरकार भरेल, दिल्ली सरकार. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडासा काही बिमारी आहे तरी तुम्हाला खर्च लावावा लागतो. जाऊ द्या. तर उत्तर प्रदेशनं जे सरकारने जे विद्यार्थ्यांसाठी केलं ते आपल्या महाराष्ट्रामध्ये पण लागू व्हायला पाहिजे. तुम्हाला वाटत नाही का? ठीक आहे, याच्यावर थोडा विचार करा. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.